काल तारीख होती 5 फेब्रुवारी. बॉम्बे हायकोर्टात सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्येच्या किंवा खुनाच्या प्रकरणाच्या जो खटला चालला त्या खटल्यावर एक सुनावणी झाली. माझ्या मागच्या एका व्हिडिओत म्हटलं होतं की आदित्य ठाकरेंना निर्दोष ठरवण्यासाठी अगदी पुरावे नष्ट करण्यापासून ते सुनावणी लांबवण्यापर्यंत जे काही प्रयत्न चाललेत ते आपण पाहिलेत. जसं मी म्हणालो की एखाद्या खटल्याचे न्यायाधीश बदलले की खटल्याकडे बघण्याचा अँगलच बदलतो, तसं याही खटल्यात झालेलं आहे. मागे ठाकरेंच्या वकिलाला नव्या खंडपीठाच्या न्यायाधीशांनी, जे 2 न्यायाधीशांच्या द्विपक्षीय खंडपीठाने सुनावलं होतं की तुमच्या हस्तक्षेप याचिकेला काय स्कोप आहे कायदेशीर बाबीत, तुम्ही तर मुख्य आरोपी आहात या PIL मधले. आता होतं काय, फक्त हे एक वाक्य म्हणजे तुम्ही तर मुख्य आरोपी आहात या PIL मध्ये, म्हणजे अजून ही PIL दाखल करून घेणं हे न्यायाधीशांच्या विचाराधीन आहे, किंवा हा खटला ऐकायचा की नाही ऐकायचा हेही त्यांच्या विचाराधीन आहे. ते म्हणाले की तुम्हाला यात मुख्य आरोपी म्हणून प्रोजेक्ट केलं गेलंय, मग तुम्हाला स्कोप काय. हे वाक्य लोकांनी उचलून धरलं आणि सुतावरून स्वर्ग गाठला की आदित्य ठाकरे अटकले, लटकले, न्यायालयाने त्यांना फटकारलं, लाथाडलं. पण प्रत्यक्षात तसं काहीच झालेलं नव्हतं. त्यांनी फक्त ठाकरेंच्या वकिलाला पुढच्या म्हणजे 5 फेब्रुवारीच्या सुनावणीला तयारी करून या, न्यायालयाच्या अशा याचिकांबाबतचे यापूर्वीचे दिलेले निर्णय अभ्यासून या असं सांगितलं होतं. आता या 5 तारखेची सगळ्यांनाच उत्सुकता होती, पण 5 तारखेला नेमकं काय घडलं असेल तर खटला 180 डिग्रीत वळवला गेलाय. खटला नाही म्हणता येणार, अद्याप ही याचिकाच बोर्डावर उभी राहणं हे नवसाच्या पोरासारखं झालेलं आहे. कधी होईल, कधी होईल, कधी होईल. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी शिवसेना उबाटा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. परंतु याचिकाकर्त्याचा या प्रकरणाशी संबंध काय आणि ही याचिका का ऐकली जावी अशी विचारणा न्यायालयाने बुधवारी याचिकाकर्त्यांना केलेली आहे. याचिकाकर्त्यांनी म्हणजे राशिद खान पठाण आणि त्यांचे सहकारी यांनी पुढील सुनावणीच्या वेळेला प्रामुख्याने या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याचे न्यायालयाने त्यांना आदेश दिलेत. म्हणजे आम्ही ही याचिका काय ऐकावी. मित्र बघा कसं पद्धतशीरपणे एक एक टप्प्यावर तावडीत सापडलेलं सावज मोकळं केलं जात आहे. कोर्टात नेमकं काय घडलं हे मी इथं सांगणं औचित्याचं ठरणार नाही, पण आदित्य ठाकरे हे काही ऐरे गैरे नाही आहेत. एका प्रतिष्ठित राजकीय घराण्याचे युवराज आहेत. त्यात आता ते 2 टर्म निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांना थेट आरोपी बनवा असं सांगणारी याचिका का म्हणून कोर्टानं ऐकून घ्यायची, या सवालावर माननीय कोर्ट आता येऊन ठेपलंय. म्हणजे बघा, गाढवासमोर वाचली गीता आणि नानाची टांग किसने खिची तर ती होती जेठालाल की बबिता. असा साळा अनाकलनीय खेळ आहे. सामान्य माणसाला मूर्खात कसं काढायचं तर असं. याचिकाकर्त्यांचा दावा काय, तर 8 जून 2020 रोजी, ज्या दिवशी दिशा सालियनचा खून झाला त्या दिवशी आदित्य ठाकरे, दिशा सालियन, राहुल कनाल, सूरज पंचोली, सचिन वाजे, एकता कपूर हे सारे एकाच लोकेशनवर हजर होते. तशा मोबाईल टॉवर लोकेशनच्या नोंदी आढळलेल्या आहेत. दिशाचा दिशाचा मृत्यू मध्यरात्री 2 वाजता झाला आणि त्यावेळेस जर हे वर उल्लेख केलेले सारेच लोक तिच्या सोबत आहेत असं जर मोबाईल टॉवर लोकेशन दाखवत असेल तर पोलीस कशाची वाट बघतायत, का नाही या लोकांना चौकशीसाठी उचलत. पण या सगळ्यांना भीती वाटते ती न्यायपालिकेची. खरंच का पोलीस न्यायालयाच्या ताशेऱ्यांना घाबरतात? ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांच्या इशाऱ्यावर सगळं पोलीस खातं नसतं की. आता हे सांगायला कोणी प्रोड्युसर डायरेक्टर थोडीच लागतो, दिखती बात आहे. याचिकाकर्ते रशीद खान पठाण यांची नेमकी कोणती दुश्मनी या सगळ्यांसोबत आहे हे त्यांनाच ठाऊक. कारण ठाकरेंच्या माणसांनी त्यांना मॅनेज करण्यासाठी 500 कोटींची ऑफर दिली होती म्हणे. याचिकेत जर दमच नाहीये, उगाच आदित्य ठाकरेंची राजकीय बदनामी करायचे म्हणून हे सगळं चाललंय, तर मग 500 कोटींची सुगंधी सुपारी वजनदार होती की, टाकली तोंडात की झालं तोंड बंद. पण रशीद खान पठाण यांनी तसं काहीच केलेलं नाहीये. त्यानंतर 13-14 जूनला सुशांतचा मर्डर झाला. त्या दिवशीचे सुशांत सकट आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संदीप सिंग, अरबाज खान आणि तो शौविक चक्रवर्ती, रिया चक्रवर्तीचा ड्रग डिलिंगशी संबंधित असलेला भाऊ, या सगळ्यांचे मोबाईल टॉवर लोकेशनही तपासावेत असा दावा रशीद खान पठाण यांनी केलेला आहे. पण कोर्टाला आता भारताच्या सन्माननीय नागरिकांची इब्रत, त्यांची इज्जत, त्यांचा मान मरातब हे सगळं राखणं महत्त्वाचं वाटतंय.
त्यानुसार निव्वळ मोबाईल टॉवर लोकेशन मालाड मालवणीचं सापडलं किंवा सुशांतच्या जुहूच्या बंगल्याजवळचं सापडलं म्हणून कोणालाही अटक करायला किंवा त्याला खटल्यात मुख्य आरोपी बनवायला कोर्ट कदापिही तयार होत नसतं. त्यांना अधिकचे पुरावे लागतात. कोर्टानं तशी मागणी केली असणार 5 तारखेला. ही मागणी आता ब्रह्मदेवही पूर्ण करू शकत नाही पुरावे आणून देण्याची. हे मला, तुम्हाला आणि महाराष्ट्रालाच काय तर देशालाही चांगलंच ठाऊक झालेलं आहे. कारण काय? कारण सोपं आहे. 2020 ते 2022 या कालखंडात राज्यात असलेलं महाविकास आघाडीचं सरकार, ज्याला मुख्य आरोपी म्हणून उभा करायचा आहे, त्याचे पिताश्री या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचा खासमखास सुपर कॉप सचिन वाझे हा सगळा हे पुरावे नष्ट करण्याच्या कामाला लावलेला. वाजेच्या ऑर्डर्स पाळायला असंख्य पोलीस अधिकारी सोबत होते. अख्खं गृह खातं ड्रग डीलरच्या आणि गंजेडी नशेडी बॉलिवूडवाल्यांच्या खिशात होतं. दोन्ही घटनास्थळांचे CCTV फुटेज गायब आहेत. दिशा सालियनच्या बिल्डिंगच्या गेटवरचं एंट्री रजिस्टर आधी गायब होतं. मग त्यातलं 8 आणि 9 जूनचं पानच गायब झालंय. 13 तारखेला 13-14 जूनला सुशांत सिंग ज्या इमारतीत राहत होता त्या इमारतीचे CCTV बंद होते. कारण काय तर त्या आठवडाभर आधीपासून नादुरुस्त होते. त्याच्या आजूबाजूच्या इमारतींचं जे CCTV फुटेज आहे तेही गायब आहे. एका संवेदनशील खटल्याचा तपास स्कॉटलंड यार्डशी ज्यांची तुलना होते त्या मुंबई पोलिसांनी अशा पद्धतीने केला आहे यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. पण हे असं झालंय हे मात्र खरं आहे. तरीही कोर्ट म्हणतंय की याचिका करते हो, तुमचा या खटल्याशी काय संबंध? ही याचिका का ऐकली जावी याबद्दल ठोस कारणं द्या आधी मला. यावर एकच वाक्य उच्चारावं असं वाटतं, असं कुठं असतंय होय? या देशात, या राज्यात कायद्याचं राज्य आहे हे खरं, पण काळ्या कोटाच्या आड लपलेल्या बुद्धिवंतांनी याच कायद्यातल्या फक्त पळवाटा शोधून, खाचाकोचा शोधून एका सशक्त धनदांडग्या वर्गाला फेवर करावं हे काही योग्य नाही. दिशा सालियनचे माता पिता हे कालच्या हिअरिंगला कोर्टात हजर होते. त्यांच्या पोटच्या पोरीची जर संशयास्पदरित्या हत्या झाली आहे तर मग त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकनियुक्त आमदाराला आरोपी म्हणून कोर्टाच्या त्या कटघऱ्यात उभं केलं तर त्याची बदनामी होते का? जर तो आमदार निर्दोष असेल आणि कोर्टात साक्षी पुराव्यांच्या आधारे ते सिद्ध झालं तर त्या लोकप्रतिनिधीबाबतचा लोकांचा, त्यांच्या मतदारसंघातल्या मतदारांचा, त्याच्या समर्थकांचा जो आदर आहे तो आदर अधिक दुणावेल, 1000 पटीनं वाढेल. आगीतून तावून सुलाखून निघालेलं सोन्यासारखं त्यांचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य हे झळाळून उठेल. पण त्यांच्याच पदरावर दाग असतील तर हे अशाच पळवाटा शोधत राहणार आहेत. 50 खोके काय, 500 काय आणि 3000 काय? खोके बहादरांना तळघरातल्या समुद्रातला एखादा लोटा भरून बाहेर फेकायला काय जड जाणार आहे? 3000 कोटी म्हणजे यांच्यासाठी दर्या में खसखस असा प्रकार आहे. पण त्यांना निर्दोष सिद्ध करण्याच्या अट्टाहासात उगाच जनतेला मूर्खात काढत त्यांचा वेळ वाया घालवू नका. अगदी कोर्टानेही एकदाच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा. उगाच जनसामान्यांना कायद्याची पुस्तकं विकत घ्यायला लावू नयेत. सामान्य नागरिक हे आपल्या रोजच्या जगण्या मरण्याचं गाणं गात हिंडत असतात आणि ते हिंडत असताना सोबतीला या खून प्रकरणाची हाडं चघळत बसलेले असतात. अनेकांनी सुशांतच्या आत्म्याशी संपर्क साधलाय. कोणी अजून काय केलं तर कोणी काय काय केलंय याची यादी संपत नाहीये. पण एकदा काय या प्रकरणातून काहीच बाहेर येणार नाही, हा सगळा बुडबुडा होता, याबद्दल त्यांना खात्री पटली की तेही मोकळ्यान तुम्ही, तेव्हा काय ते आता पुढच्या सुनावणीत ठरेल तोवर आपण अंदाज लावत बसायचं की कोण होगा सुशांत दिशा का कातिल, नाही का मित्रो? न्यायालयात घडतं एक आणि बाहेर त्यावर ट्विस्ट आणला जातो तो वेगळाच. तेव्हा काही मंडळींना, सामान्य लोकांना खुफिया बनवत एकाच टाईपच्या लोकांना टार्गेट करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून स्वप्नरंजन करण्यात धन्यता वाटते. ठाण्यातल्या अनंत करमुसेंना माजी मंत्री होते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समक्ष त्यांच्या बंगल्यात झालेली मारहाण ही घटना स्वयंस्पष्ट असताना त्या मारहाणीतल्या एका दोषी पोलीस हवालदारानं आपण पकडले जाऊ या भीतीनं रेल्वेखाली जीव दिल्याचं आठवत असताना आजवर जितेंद्र आव्हाड हे खुलेआम फिरतायत. त्यांना शिक्षा काय, साधी अटकही झालेली नाहीये. हा आहे आपल्याकडचा तपास आणि हा आहे आपल्याकडचा न्याय. परत त्याच विषयांवर किती बोलायचं? त्यामुळं मी तुर्तास इथे थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार EDG9. धन्यवाद, नमस्कार.